विधानसभा निवडणुकीपूर्वी उबाठा, काँग्रेस आणि पवार गटाने लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात धाव घेतली होती। लाडकी बहीण योजनेविरोधात काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या कार्यकर्त्यांना मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। पुढे लाडकी बहीण योजना परवडणारी नसून निवडणुकीनंतर महायुती सरकार निवडून आल्यास ही योजना बंद होईल असा खोटा प्रचार मविया नेत्यांनी सुरू केला। इतकंच नाही तर मध्य प्रदेशात निवडणूक जिंकल्यानंतर भाजपने लाडली बहना योजना बंद पाडली असं धडधडीत खोटं मविया नेते बोलू लागले। कांग्रेस ने एक बार फिर लाडली बहना योजना के बंद होने की आशंका जताई है। निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस वाटेल त्या थराला जाते हे देशाने अनेकदा पाहिलंय। त्यामुळे लोकांचा पंतप्रधान मोदीजी आणि देवाभाऊवर विश्वास होता। महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वातील भाजप महायुतीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय हे एका गुप्त सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट झालं आणि ते पाहून मविया नेत्यांनी आपला स्टँड बदलला। अचानक मवियाने आपलं सरकार निवडून आल्यास लाडकी बहीण योजना सुरू ठेवू, पैसे वाढवून देऊ असं रेटून खोटं बोलण्यास सुरुवात केली। आणि आमचं आलं तर 2000% मी तुम्हाला सांगते, या लाडकी बहिणीला अजून आम्ही ॲडिशन करणार। आम्ही फक्त 1500 रुपये देऊन थांबणार नाही। मात्र याच काँग्रेसने कर्नाटकात सरकार निवडून आल्यानंतर लोकांच्या तोंडाला पानं पुसली हे महाराष्ट्रातील मतदारांना दिसत होतं। अखेर महाराष्ट्रात भाजप महायुतीचा अभूतपूर्व विजय झाला। महाराष्ट्राचे लोकनेते देवाभाऊ मुख्यमंत्री झाले, ज्याच्यामुळे काँग्रेससह मविया नेत्यांचं पित्त खवळलं आणि म्हणूनच संविधान बदल नामक खोटा नॅरेटिव्ह पसरवणाऱ्यांनी आता खोटा अजेंडा रेटायला सुरुवात केली आहे। इस किताब को बीजेपी के लोग खत्म करना चाहते हैं, फाड़ के फेंकना चाहते हैं। यासाठी HMB चाय बिस्कुटे पत्रकार कामाला लागले। महायुती आमची योजना बंद पाडणार, तमक्या योजनेला ब्रेक लागणार अशी मुक्ता फळं ते उधळतायत। मात्र देवेंद्रजींनी या सगळ्यांना चपराक दिली की जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, त्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील, युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत। खरं तर महायुतीचा विजय हा हिंदुत्वाचा विजय आहे, विकासाचा विजय आहे। मात्र मविया नेत्यांच्या ही गोष्ट पचनी पडत नाहीये आणि म्हणूनच काही बाजार मुंग्यांना हाताशी घेऊन खोटा प्रचार सुरू आहे।